तर व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा, सर्वजण आम्ही फॅमिली एकत्र जेवायला बसलेलो आहे. तर असं जेवायला बसल्यानंतर खूप भारी वाटतं. सगळेजण मिळून मिसळून राहतो आम्ही, माझी चुलती आणि आई. तर आम्ही एका छोटंसंच घर आहे, तरी पण आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो आहे आणि खूप म्हणजे चांगलं वाटतं. मला तर खूप आवडतं एकत्र. आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे माझी आई आणि चुलती आजपर्यंत कधीच भांडलेली नाहीत. एवढं वर्ष झालं त्यांच्या लग्नाला. आणि माझ्या वडिलांचं 3रं वर्ष श्राद्ध आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे. आणि सकाळी पोळ्याचा कार्यक्रम चाललेला आहे चुलतीच्या घरात, आणि आमच्या घरात भजी वगैरे तळायचं चाललेलं आहे, का तर भरपूर स्वयंपाक करायला लागतो नैवेद्यासाठी. तर 3 वर्ष कसे निघून गेले हे काही समजलं नाही. आणि एक दिवस पण असं झालं नाही की वडिलांची आठवण आलेली नाही. खूप म्हणजे वाईट वाटतं, पण म्हटलं शेवटचं वर्षश्राद्ध आहे आणि तेवढ्याच आठवणी आपल्यासोबत घ्याव्या म्हणून मी व्हिडिओ केलेला. आमची श्रेया व्हिडिओ करत आहे. व्हिडिओ करायला चांगलं नव्हतं वाटत, तरी पण मी केलेला, का तर आम्ही सर्वजण एकत्र आलेलो होतो आणि चांगलं वाटतं. आणि एवढ्या 3 वर्षात वडिलांचं एक दिवस पण आठवण आलेलं नाही, असं कधीच झालेलं नाही. त्यांच्या आठवणीने नेहमी डोळ्यात पाणी येतं आणि खूप वाईट वाटतं. तर आम्ही तिघी बहिणी बघा माहेरी आलो, तरी पण आम्ही तिघीजणी म्हणजे सासरच्या सारखं सासरी कसं काम करतो तसं माहेरी पण काम करतो. आपलं घर पहिलं घर म्हणून आम्ही तिघी पण साफसफाई वगैरे सगळं करतो. आणि आईला तेवढा 3 दिवस आराम भेटतो, जेवढ्या दिवस राहील तेवढं. तर आमचा तिघींचा स्वभावच आहे तसा, कुणीकडेही जाऊ आपण तिथं बसायचं नाही, करू लागायचं. तर बघा दिसत असेल व्हिडिओमध्ये आम्ही तिघी पण काम करत आहे. तर कार्यक्रम छान असा झालेला आहे आणि खूप वाईट वाटत होतं, तरी पण मी व्हिडिओ घेतलेला आहे, का तर लास्टची आठवण आहे ही. आणि माझी चुलतीला आणि आईला एवढं वर्ष झालं, तर दोघी कधीच भांडलेलं आम्ही, मला जसं कळतंय तसं बघितलेलं नाही भांडलेलं. आणि माझ्या वडिलांना आणि चुलत्याला पण बघितलेलं नाही मी कधी भांडलेलं. खूप मिळून मिसळून राहतात, वेगळं राहतात पण मिळून मिसळून राहतात. काही पण कार्यक्रम असला तर आम्ही एकत्र येतो. ती गोष्ट मला त्यांची खूप आवडते. आणि आम्ही तिघी पण कधीच भांडत नाही. माझ्या आईला पण 5 जणी बहिणी आहेत, त्या पण कधीच भांडत नाहीत. आमच्यात मेन वैशिष्ट्य आहे, खूप मिळून मिसळून राहतात आणि खरंच खूप भारी वाटतं. तर आमच्या चाललेत इथं गप्पा मारत पोळ्या करायच्या चाललेत बघा. माझी आत्ती 2-2 तव्यावरती लाटून देते. त्यांना खूप चांगलं प्रॅक्टिस आहे म्हणजे लाटण्याचं. त्यामुळे त्या एकट्या दरवर्षी कार्यक्रम काही पण असला तर त्यांच्याकडे पोळ्या लाटायचं असते आणि आम्ही भाजायला असतोय. तर बघा आम्ही दोघी तर भाजत आहे आणि तिकडच्या घरी दोघी भजी तयार करत आहेत. तर सकाळी 9 वाजेपर्यंत आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि बाकीचा जेवणाचा स्वयंपाक आचार्याकडे दिलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.